मॅचला करायची सुरुवात. टॉस जिंकला वरती टीमने घेतला निर्णय. एका साईडला टीम हिंदारणे संघ, एका साईडला पाहतो आपण अर्थातच वरतेवाडी टीम. टॉस जिंकला, गोलंदाज निर्णय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज पाहतो महेशला. एका साईडला बॅटिंग करत असताना टीम पाहतो, एका साईडला फलंदाज अजय असतो. सेकंडला नॉस्ट गेला नील. दोन्ही ओपनिंग जोडी पाहतो उंबरणे संघाची. मॅचला करूया सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू. हो पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. पहिला चेंडू जातो एक सिंगल डिजिट जाते. एका धावेसाठी एक सिंगल धाव. एक चेंडू एक सिंगल. संघाचं खातं उघडलं. अजयचे देखील खातं उघडलं एका धावेनं. नीलचं देखील खातं उघडलं होतं एका धावेनं. नीलला पाहतो आपण सेकंडला. नील ऑन स्ट्राईक. नक्कीच वेलकम सर दादा. खूप सकाळपासून आता तुमचा चेहरा दिसतोय आम्हाला. या कॅमेरा चेक करा सर्व बरोबर आहे की. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. हो यावेळी वेगाने टाकला होता. डोळ्याची पापणी लावते की लावते. चेंडू निघून जाते डॉट बॉल साठी. एक सिंगल डाव. लेग बायची पाहतो. 2 चेंडू 2 डावा. चांगली गोलंदाजी पाहतो महेशची. दोन चेंडू 1 सिंगल डावा. पुढचा चेंडू. यावेळी जास्त टप्पा टाकला होता. पाठी टप्पा खेचला. पंच पाहतात आणि पंच सांगतात या सिटीचा व्हाईट बॉल जास्त बाउन्सर होता. व्हाईटने सांगता होते. आता समीकरण झाले 2 चेंडू 3 धावाचं समीकरण पाहतोय. 2 चेंडू 3 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पॉवर प्लेचे षटक बॅटिंग करावी लागेल दोन्ही टीमला. पुन्हा गोलंदाज तयार. बॅटची कडा. हो एका हातामध्ये झेल. तिकी एज आणि फलंदाज बाद होते अर्थातच नील. काय झेल पकडली. लाजवाब झेल पकडले असता राहून पाहतो यष्टीरक्षक. एका हातामध्ये झेल. विकेटचं पतन. फलंदाज नील बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी पाहतो आपण गोलंदाज महेश कडून. पहिले 3 चेंडू चांगले हातावेत. डावा दिला फक्त सिंगल 3 चेंडू 3 डावा. नीलची जागा भरून करण्यासाठी शरद आला मैदानाच्या आतमध्ये. शरदला पाहतो. तीन चेंडू खेळ झाला. डावा झाला 3 चेंडू 3 डावा. सगळ्याला फलंदाज झाला तो म्हणजे शरद. शरद आला. शरद देखील फसला जातो. कॅचचा कॉल आणि कॅच होते बरोबर गॅदर आणि विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू बॅक. शरदला परतीचा इशारा. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवला जातोय. फलंदाज शरद बॅक टू द डगआउट. शरदला परतीचा इशारा दाखवला जातो. बॅक टू बॅक 2 विकेट. चेंडूचा खेळ झाला 4 धावा झाले 3. दोन्ही टीम नौक्या असतील. दोन्ही टीमला जिंकण्याची हास असेल. कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ हरेल. मैदानाच्या आतमध्ये चालला फलंदाज. नक्कीच टाकीला फलंदाज चाललाय. त्याचं नाव सांगायचं प्लीज फलंदाजाचं. महत्वाचे 2 चेंडू. ऑन साईटला फटका बसला जातो. जाळ्यात अडकवलं जातोय आणि नवीन फलंदाज आला आणि तेलामध्ये जाळ्यामध्ये अडकवला आणि हॅट्रिक होते इथे. नक्कीच गणेश दादा 500 रुपये आपले गेले गणेश दादा. इथे हॅट्रिक होते गणेश दादा. इथे बॅक टू बॅक 3 विकेट आले गणेश दादा. इथे हॅट्रिक झाले. गोलंदाज महेशची हॅट्रिक पाहतोय आपण आणि बॅक टू बॅक 3 विकेट टाळ्या होत यार. क्वालिटी बॉलिंग पाहतोय. 5 चेंडूचा खेळ झाला. धावा झाले त्यामध्ये तब्बल 3 आणि हॅट्रिक केली जाते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दिलीपला. बॅक टू बॅक 3 विकेट हॅट्रिक घेतले या गोलंदाज महेशने. लाजवाब गोलंदाजी. सगळ्याला फलंदाज आपण पाहतोय आता. नवीन फलंदाज
दिलीपला पाहतो. 1 to 2. एका चेंडूचा खेळ बाकी असेल ओव्हर क्रमांक 1 मधला. हो हलक्या तरी चौथा चेंडूचा कॅचचा कॉल. काय होतंय काय बिघडतंय आणि इथे चेंडू डॉट येते सिंगल येते लेग बायशी 1 धाव येते. पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक जाऊन बसते त्यामुळे तब्बल 4च्या घरात. 6 चेंडू 4 धावा. लॉस ऑफ द 4 विकेट्स. नक्कीच वैभव दादा माने मुंबई पोलीस प्लीज दादा व्यासपीठावरती या. वैभव दादा व्यासपीठावरती याचं आपण वैभव दादा माने प्लीज दादा आपण व्यासपीठावरती या. खरंच वैभव दादा माने आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती यायचं आहे. पहिल्या षटकाच्या होते समाप्ती धावफलक जाऊन पोचले 4च्या घरात. बॅटिंग करावी लागेल आता फलंदाज अजयला जबाबदारी घ्यावी लागेल. संघाचा हुकमी एक्का अजयला आता कुठेतरी जबाबदारी घेणं गरजेचं असेल. प्लीज दादा व्यासपीठावरती या. नक्कीच वैभव दादा यायचं व्यासपीठावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज पाहतो आपण सूरजला पाहतो. हो पहिला चेंडू फेस करायचा चांगला फटका घेऊन काढलाय. चेंडू चाललाय गोशंगी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी 1 सिंगल धाव. एका धावेने डोंगर उभा केला जातो. धावफलक जाऊन पोहोचले 5च्या घरात. 1 चेंडू 5 धावा. पहिला चेंडू 1 सिंगल डाव. गोलंदाज पाहतो आपण सूरजला. यावेळी जास्त स्टिक पकडले वेगाने टाकायचा होता. पंच आपल्याकडे वळता दोन्ही हात समाजच्या स्थितीत या सिटीचा वाईट बॉल. चांगली बॅटिंग करावी लागेल उंबारणे संघाला. 40+ धावा टोकाच्या होत्यात. कॅप्टन बोलला होता 40+ धावा माराव्या लागतील. आता धावा झाले फक्त 6. एका चेंडूचा खेळ झाला. अजून 11 चेंडूचा खेळ असेल. सरळ बॅटने खेळून काढलाय. 1 बाउन्स गॅदर केला जातो. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. एका साईडला आज येतो दुसऱ्या साईडला दिलीप. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण. वेलकम दादा आपण देखील यायचं व्यासपीठावरती. खरंच 2 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्या तब्बल 8. फुलटॉस होता. दिशा दिली जाते. गॅपमध्ये चेंडू असेल. चेंडू निघून जातोय. यस रिकाम्या जागा भरा. पुण्याचा बाप्पा दगडी शेट आणि बॉल घेतो सरळ सीमारेषेची भेट. अजय होतो सब मुमकिन आहे. अजय तो छा गया. अजयला माहित आहे माझे विकेट पडले 4. मला जबाबदारी घ्यावी लागेल. वरतून षटकार नाही तर खालून चौकार जोडीचा खेळ करावा लागेल. तिसऱ्या चेंडूवरती येतो चौकार आणि धावफलक जातोय ते म्हणजे 12च्या घरात. चौकार आलाय. फुलटॉस होता. दिशा द्यायची होती. बॅटची कडा 1 सिंगल टिकेज. चांगली मॅच पाहतोय आपण. 4 चेंडूचा केस झाला. 2 to 1. 2 चेंडू बाकी असतील ओव्हर क्रमांक 2 मधील. अजयच्या बॅटिंग एक चौकार आलाय. उंबाने गावचा एक छोटासा आयकॉन खेळाडू अजयला पाहतोय. यावेळी देखील फटका बसला की काय कॅचचा कॉल होता. नो मॅच लाईन चेंडू पडतो. 1 बाउन्स गॅदर केला होता. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील चांगली पडून पूर्ण केली जाते. दिलीपची रनिंग बिटवीन द विकेट पाहू शकता. चांगलं रनिंग पाहतोय आपण दोन्ही क्षेत्रक्षणामध्ये. क्वालिटी पाहतोय. धावफलक जाऊन बसते तब्बल 15च्या घरात 15. 1 to go. फुलटॉसला अजय कुठे सोडणार आहे. झोपेत देखील अजय फुलटॉसला षटकार मारू शकतो आणि बिमर देखील चेंडू असेल. संदीप पे सोना. सोने पे संदीप. स्वागरात पे सोना. काय होतंय आणि काय घडतंय. कुठे होती मॅच कुठे येऊन बसले. पहिल्या मॅच मध्ये 4 विकेट्स आणि आता धावफलक जाऊन बसले तब्बल 22. 22च्या घरात. मॅच होती कुठे. मॅच अजयने आणून ठेवली कुठे. अजय संघाचा छोटा पॅकेट असेल. अंगामध्ये बॉडी नसेल पण मनगटामध्ये ताकद असेल. बॉडी लँग्वेज पाहू शकता. प्रीटचा चेंडू समाचार घ्यावा लागेल.
संधी असेल आधीसाठी पुन्हा एकदा. पुढचा चेंडू असा समाचार घेता आलेला नाही. एका धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या रूपात धक्का लागला जातो टीम दिलीपच्या रूपात. शेवटचा चेंडू होतो तो विकेटचं पतन. फलंदाज दिलीप बॅक टू द डगआउट. अजयने स्वतःवर स्ट्राईक खेळली जाते. अजय स्वतःच्या फळीने चांगली खेळी करतोय. धावा झाले 22. 22 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय नितीन. हँड्रमचा बादशाह उंबरणे गावचा एक युवा खेळाडू नितीनला पाहतोय आपण. नितीन बाकाडेला पाहतोय आपण. तसा गेला अजय असेल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आला गोलंदाज अंकुश. स्वतःच्या फॉलोमध्ये पहिलं शतक. धावा झाले तब्बल 22. 22 धावा. पहिला चेंडू अंकुशचा. ऑन साईडला खेळला जातो. एकाने एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. शिताईच्या चपळाईने पळाले जातात हे दोन्ही फलंदाज. अजयने संघाचा भार घेतलाय. अजय संघाचा हुकमे एक्का बनला जातोय काय? बॅटिंग चांगली करतोय अजय. पहिला चेंडू सिंगल. 2 धावा. 24. 24 झाल्यात. 30+ ठोकाव्या लागतील. चांगला होता अचूक होता. ब्लॉकर पद्धतीचा होता. एक सिंगल धाव. अजयला देखील चेंडू समजला नाही. एक लेग बायची धाव येते. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचतो 25. 25 धावा. धावा झाली 25. चेंडूचा खेळ झाला तब्बल 2. सेकंडला नितीन बाकाडेला पाहतोय आपण. तो देखील बॅटिंग केल्यासाठी जाणला जातो. यावेळी पाठीसाठी खेळायचा होता. बॅट होते सरळ चेंडू येत नाही. फक्त सिंगल एक धाव. अजयला स्ट्राईक वरती आणलं जातंय. अजयवरती संघाचा भार असेल. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचे 3 चेंडू. क्वालिटी क्रिकेट पाहिलं जाते. वेगाने बॅटिंग केली जाते. डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू निघून जाते डॉट चेंडूसाठी. चौथा चेंडू येतो डॉट. तुटू महत्वाचे 2 चेंडू. अंकुशला पाहतो. ओव्हर क्रमांक 3 मध्ये फुल टॉस होता. दिशा थोडीशी फसली. पुढे आला आणि पाठी जाऊन फसला. एक सिंगल धाव. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 27. 27 धावा. एका चेंडूचा खेळ बाकी असेल आता या इनिंग मधील. चेंडूचा प्लीज आयोजन कमिटी बॉल द्यायचा प्लीज. जुना चेंडू. वन टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचा एक चेंडू. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस केला जाईल. दोन्ही टीम लगे रेडी राहायचं. अमृत संघ जर आपण पाहत असेल युट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो, खरंच आपण टॉस साठी जायचं मित्रांनो. पहिल्या इनिंग मध्ये आपला टॉस केला जाईल. अमृत संघ अतुल संघ उपस्थित असेल. अमृत संघ आपण देखील उपस्थित राहायचं मित्रांनो प्लीज. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. ओव्हर क्रमांक 3 मधला. वेगाने बॅट स्विंग केली जाते आणि चेंडू होते डॉट आणि 3 षटकांची होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि धाव फलक जाऊन पोहोचले 27. 27 धावा. आणि आता समीकरण असेल ते म्हणजे 18 चेंडू 28 धावांचं. प्लीज मराठी प्लीज आपण सर्व कॅप्टन आकाश दादा आपल्याकडे आवाज आपण देखील टॉससाठी यायचं मित्रांनो.
टीम आतोली संघ प्लीज कॅप्टन आतोली संघ आंबरचा कॅप्टन उपस्थित असेल मित्रांनो. टीम आतोली संघ थोडं सहकार्य करा. क्रिकेट संघाचे कॅप्टन आकाश शेळके प्लीज आणि जायचं बॉक्स मध्ये. चला टीम आतोली संघ आपल्यापर्यंत जर आवाज येत असेल मित्रांनो टॉस साठी यायचं प्लीज सहकार्य करा. पहिला चेंडू पडला तर पॅनल्टी दिली जाईल. 18 चेंडू 28चं समीकरण. मॅच पाहिला मजा येईल. त्यानंतरची शेवटची मॅच असेल टीमची ब गटातील. एका साईडला टीम आंबरक संघ असेल तर दुसऱ्या साईडला पाहतोय आपण आतोली संघ. प्लीज विकास आहे की प्लीज कॅप्टन पाठवायचं आता थोडं सहकार्य करा. अठरा चेंडू 28चं समीकरण. मॅचला पाहायला माझे टीम्स नेक्स्ट मॅच केला जाईल. 18 चेंडू 28चं समीकरण. जो संघ जिंकेल तो संघ नेक्स्ट फेरीसाठी जाईल. दोन्ही टीम पाहतो आपण करत क्रिकेट प्लॅन क्रिकेट पाहिलं जाते. 18 चेंडू 28चं समीकरण. पहिल्या चेंडूवरती काय होतं आणि काय करते. पहिल्या चेंडूवरती विकेट आली जाते. बकच्या स्वरूपात धक्का लागतो टीम वरती आली टीमला. पहिला चेंडू पहिला विकेट अजयला दिला जातो पहिला धक्का. फलंदाज पाहतो आपण महेश बॅट बॅटिंग करावी लागेल तर 28 धावा ठोकायच्या असतील. कोणातरी जबाबदारी घ्यावी लागेल. चला आता प्लीज त्यासाठी या. चला या महेश दादा मराठी. नवीन फलंदाज पाहतोय आपण. सिलेक्ट साम्राज्य संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. पाहतो एक डाऊन असेल. ओके नसेल ठीक आहे. हा चेंज असेल का. ओके ठीक आहे पण सर एका चेंडूचा खेळ झालाय. हो दुसरा चेंडू ऑन साईडला तिसऱ्या तिला फक्त हलका चुकी एक सिंगल धाव केली जाते. एका बाजूने धाव फलकाचा सिंगाचा सही गणेश धाव फलक जाऊन पोचतो. एकच्या घरात 2 चेंडू धाव. ठीक आहे चालते. 3 चेंडू धाव. चांगला फटका ऑफसाईडला पिशातली चेंडूला करायचं या सिटीत जिंकला जात आणि 4 धावेने धावफलक जाऊन पोचले. बॉल 5च्या घरात 4 चेंडू 5 धावा. चार चेंडू
अजूनचं समीकरण झालं. आता इथं समीकरण होतं मॅच होते मॅच येऊन बसली होती. हा चौकाराने मॅच पलटली. महत्वाचे फुल हा फलंदाज कुठे फुल केलं जाते काढून दिला जातो. आउट द पार्क. बिग 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 षटकार. फलंदाज पाहतो आपण. फायर वन बाकी असेल. महत्वाचं एक चेंज. वन टू गो. महत्वाचा एक चेंडू बाकी असेल. चला लगेच दादा विलास दादा बॉल द्या लगेच. थोड्या वेळ बॉल ठेवा प्लीज. हा 15 जणांवर विलास दादा हा 15 बॉल तर जुने ठेवा. बॉल द्या प्लीज. विलास बॉल दे का. पहिल्या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी असेल. धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 11च्या घरात. चांगला चेंडू होता. अचूक टप्पा होता. लेग बायची एक सिंगल धाव असेल. पहिल्या षटकाची होते समाप्ती. टाटा बायबायचा इशारा आणि धाव फलक जाऊन बसले ते म्हणजे 12च्या घरात. 6 चेंडू 12 झालेत. आता समीकरण झाले 12 चेंडू आणि तब्बल 16 धावेंचं. अवघड नसेल तेवढं सोपं देखील नसेल कारण उंबरणे संघाचा बॉलिंग अटॅक चांगला असेल. चला स्पीडअप करा उंबरणे संघ. 12 चेंडू 16चं समीकरण. 12 झालेला 16 पाहिजे असतील. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहतोय आपण नितीनला. चला स्पीडअप करा नितीनला. चांगली गोलंदाजी करावी लागली असते. आजी तो षटकार थोडासा मागात पडू शकतो. फुल टच चेंडू होता. त्याला समाचार घेतला गोलंदाज फलंदाज सूरजने. आता समीकरण झालंच 12 चेंडू आणि 16चं. महत्वाचे 6 चेंडू या गोलंदाज नितीन करून. यावेळी चांगला चेंडू अचूक टप्पा कमबॅक केला जातोय. फलंदाजाला जाग्यावरती उभं केलं जातंय. पहिला चेंडू होतो डॉट. आपण फलंदाज पाहतो स्टॅकिंगला बापू. पहिला चेंडू डॉट आलाय. कमबॅक करतोय की काय नितीन संघासाठी. नितीनला पाहतोय. पहिला चेंडू डॉट. प्रॉपर होता. एक धाव वेगाने पूर्ण केला. क्षेत्रक्षण असेल. चांगलं क्षेत्रक्षण पाहतो. एकच सिंगल धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल टीम वरतीवाडी संघाला. आता स्टॅकिंगला फलंदाज सूरज आला. त्याने षटकाराने चौकात ठोकून बॅटिंग करत होता. तो सूरज ऑन स्ट्राईक. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाहू शकता काय लाजवाब सिच्युएशन. क्वालिटी ब्रँड पाहिलं जातं या सिच्युएशनाकडून. चांगलं सिच्युएशन पाहतो आपण. येतो पुन्हा एकदा एक डॉट चेंडू. आता समीकरण बदलला. काटा बदलला. कोण बदललाय. चेंडूचा खेळ झालाय 3. देवाचे 3 चेंडू. शॉर्ट पिच होता. कॅचचा कॉल. स्पायडर सारखा उडाला होता पण चेंडू काय हाताला गावला नाही आणि ह्या दिला जातो तब्बल 4 धावा आणि 4 ने धाव फलक जाऊन पोहोचते तब्बल 17च्या घरात. मॅच मध्ये पलटवार या चौकाराने केला जातो. जोपर्यंत सुरू असेल तोपर्यंत वरती टीम मॅच जिंकू शकते. आता चेंडूचा खेळ झाला 4 टू गो. चार चेंडूचा खेळ झाला 2 टू गो. चालू शॉट चांगला फटका बसला होता. रनआउटचा चान्स. फेकी चुकीची. फेकी थोडीशी ताकदीने करावी लागेल. अशा फेकीने रनआउट्स भेटणार नाही. फेकी हलकी होते आणि येथे एक सिंगल धाव. धावफलक जाऊन पोहोचले 18 धावा. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ. अचूक टप्पा टाकावा लागेल नितीन बाकाडेला. महत्वाचा एक चेंडू.
हा टप्पा चुकला आणि कार्यक्रम केला जातो. फलंदाज बापू बॅक टू द डगआउट. चांगली झेल पकडली, अर्थात क्वालिटी झेल पाहतोय आपण. खरंच कौतुक असेल या दिलीपचं. गावाकडचा खेळाडू दिलीप चांगला क्रिकेट खेळतो, चांगली झेल पकडली आणि विकेटचं पतन. फलंदाज बापू बॅक टू द डगआउट. आता समीकरण झालंय 6 चेंडूचं. चला इंदरने संघ थोडाच पुढे करावा. 6 चेंडू 13चं समीकरण. गोलंदाज कोणाला गोलंदाजी देईल? कॅप्टनने गोलंदाजी दिली ते म्हणजे नीलच्या हातात. नीलवरती आता जबाबदारी असेल. 6 चेंडू 13 धावा. नितीनने काय गोलंदाजी केली? 16 पाहिजे होत्या, फक्त 3 दिल्या, फक्त 10 दिल्या. सॉरी, आता समीकरण असेल 6 चेंडू 10चं असेल. उंबरने संघ 6 चेंडू 10चं समीकरण असेल. झालं तब्बल 18. जाऊन चांगला पंच केला होतो. एक धाव सिंगल. एक दुसरीचा प्रयत्न फसला होता. रनआउटचा चान्स आणि विकेट सॅक्रिफाईस होते की काय? पंच 6 निशा करतायत आणि इथे विकेट दिली जाते. पूर्णपणे 6 निशा करून दिलं जाईल. विकेट असेल, फक्त सिंगल एक धाव असेल तर मैदानाच्या आतमध्ये. प्लीज गणेश, विकेट नसेल प्लीज गणेश, प्लीज बाबा. तो पळून गेला, झाला, आउट झाला. गेला 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 की एकदा गेला, त्याला सांगून देखील तो पळाला. आता काय बोलणार? रन नव्हती, रन विकेट नव्हती, पण तो आता गेला. पंच गेलेल्याला परत बोलू शकता का? एकदा ग्राउंडच्या बाहेर गेला की गेला, नो डाऊट. फक्त या धावा किती असतील सांगा पंच. कुलदीप सर, किती? 2 असतील ना? ओके, 2 धावा असतील, ठीक आहे. 2 धावेने धावपलक पुढे ढकलेल, जाऊन पोहोचेल 20 धावा. गणित चाललाय मैदानाच्या धावा झालेत 20. 20 ऑन द स्कोर बोर्ड. 8 धावांची गरज. 5 चेंडू 8 धावा. महत्वाची मॅच. सगळ्याला फलंदाज अजून देखील सूरज असेल, त्याच्यावरती बॅटिंगची जबाबदारी असेल. 5 चेंडू 8 धावा. महत्वाची मॅच. 5 चेंडू 8चं समीकरण. थोडासा दबाव पाहतो गोलंदाज आपण नीलवरती. पहिला चेंडू डबल 2 धावा. आता समीकरण झाले 5 चेंडू 8चं. सगळ्यांवरती दबाव पाहतो संघावरती आपण. अंबारने संघ ऑन साईडला कॅचचा कॉल. हो हो, कॅच होते, थोडीशी ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? अजय होता, फेकी केली जाते. दुसरीचा प्रयत्न, हो हो, फेकी चुकीची. गॅदर देखील चुकीचं केलं जातंय आणि तब्बल 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि चौफलक जाऊन पोहोचले 22 धावा. आता समीकरण झालंय 4 चेंडू 6 धावा. 6 धावा 4 चेंडू. मॅचला येईल मजा. नेक्स्ट मॅच देखील टॉस केला अमृगाने एका साईडला. आटोली संघाने टॉस जिंकला आणि घेतला तो म्हणजे गोलंदाजीचा निर्णय. नेक्स्ट मॅच देखील लगेच सुरुवात करायची. 4 चेंडू 6चं समीकरण. प्लीज एक चेंडू त्यांचं पाणी यायला त्यांचा खेळाडू करून येतो, थोडं सहकार्य करा. चार चेंडूचं समीकरण. मॅच झाले हाय व्होल्टेज. पाहतो आपण. 3 पाहतो. इंदरने संघ इथून तसे फाईट करतो वरतीवारी संघ. सूरजवरती जबाबदारी असेल.
4 चेंडू 6 धावा. ऑन साईडला 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स गॅदर केला जातो. फेकी केली जाईल. दुसरीचा प्रयत्न. ओहो गॅदर चुकीचं केलं जातंय. अशा चुका तुम्हाला मागात पडू शकतात. फेकी तर चांगली होती, गॅदर करण्यात चुकला नील कुठेतरी थोडासा. आणि आता एक शॉट असेल. ओके एक शॉट असेल त्यांचं. वेगाने करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यावर एक धाव शॉट पाहत. आणि आता समीकरण झालंय 3 चेंडू 5 धावा. 5 धावा 3 चेंडू. षटकार की विकेट, विकेट की षटकार की पुन्हा एकदा नील कमबॅक करेल. उंबारणे संघ देखील युवा खेळाडू पाहतो या संघामध्ये सर्व आपण. सिंगल चेंज चाललाय वैशांकी क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी एका धावेने मॅच जिंकता येणार नाही. आता समीकरण झालं ते म्हणजे 2 चेंडू आणि तब्बल 4 धावेंचं. हो यावेळी फटका चांगला गेला. कॅचचा बॉल. ही कॅच महत्वाची असेल. शरद चुका करत नाही, शरदकडून चुकी होते आणि धावा तो पूर्ण केला जाते तब्बल 2. आणि आता मॅच मध्ये ट्विस्ट आली जाते. आता घडलंय काय आणि होतंय काय. 1 चेंडू आणि तब्बल 2 धावेंची गरज. एका धावेने मॅच बनणार नाही, एका धावेने मॅच जिंकता येणार नाही. 2 धावा कंपल्सरी चेस. 1 चेंडू 2 धावा. एका साईडला सूरज संघासाठी लढतोय, दुसऱ्या साईडला नील असेल. सूरजची बॅटिंग मॅकनिपी जम राहिले. आता बॅटिंग करावी लागेल कुठेतरी सूरजला. 1 चेंडू 2 धावा. चला स्पीडअप करा लगेच गणेश दादा. चला नील लगेच स्पीडअप करा. आतली संघ लगेच करून रेडी व्हायचं लगेच उतरायला. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. हाय व्होल्टेज मुकाबला पाहतोय. क्वालिटी मॅच. 1 चेंडू 2 धावा. नील की पुन्हा एकदा सूरज. फटका फसला. कॅचचा